बरं वारकऱ्यांनो, आता सगळ्यांचं उरकलं असेल, आंघोळ्या झाल्या का? हा, आता मी काय म्हणतोय, आताचा टप्पा लय मोठा आहे. आता आहे दिवे घाट. घाटातून आपल्या सगळ्यांना वरती जायचंय. हा, सगळं झालंय ना तुमचं आता बरोबर? चला आता निघूया. हा, बोला पुंडलिका विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. चला पंढरी जाऊ जीवाच्या जीव लगा पाऊ. पंढरी जाऊ जीवाच्या जीव लगा पाऊ. भूक लागली. अरे बाळा, आता जवळच राहिले टप्पा, आपण तिथे गेलो नाही. भूक लागली. खाऊ खाऊ जाऊ जाऊ. हरी तुला भूक लागली? जाऊ जाऊ, आता थोडंच राहिले. हा, हो. दादा खूप भूक लागली. अरे श्याम, आता कितीक राहिलंय पुढचा टप्पा? पुढच्या टप्प्याला गेलं ना आपण न्याहारी करू. तुला पाणी प्यायचंय का बाळा? तिथं पाणी नाही नाही दादा, आम्हाला भूकच लागली. अरे बाळा, आता आपण पुढच्या टप्प्यावर गेलो ना मग न्याहारीच करणार आहे की. अहो महाराज, न्यारील तर काहीच नाही. सोमा महाराज, कृष्णा महाराज, माधव महाराज, तुम्हीच सांगा. आपण आळंदीवरून निघलो तेव्हा आपल्याकडे काय होती का न्याहारी? होती का भाकरी? आतापर्यंत आपण उपाशी राहिलो का? हा, मग आता तरी पांडुरंग आपल्याला उपाशी ठेवल का? अरे त्याचा कटेवर हात आहे, विटेवर पाय, जो जगाचा बाप आहे तो आपल्या भक्तांना भुका कसा ठेवला? बरोबर म्हणताय महाराज. मग तुम्हीच विचार करा, तो कबर आहे काय चुकीचं बोलल्यात का? तो कबर आहे म्हणत्यात ज्याच्या चित्ती नाही यास त्याचा पांडुरंग दास. एका ठिकाणी संत म्हणतात जिसको गरज होगे आएगा सृष्टी करता खुद लाएगा. मित्रांनो, माझा शब्द आहे, जोपर्यंत आपण दिवेघाट चढतोय वरच्या टप्प्याला जाईपर्यंत तो भगवंत आपला पांडुरंग आपल्या सगळ्यांच्या खाण्याची काय ना काही योजना नक्की करेल. भगवान की जय. तुकाराम ज्ञानबा, तुकाराम ज्ञानबा, तुकाराम ज्ञानबा, तुकाराम ज्ञानबा, ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा. पंढरपूर नाही, मग काय? ती पांडुरंगाची दिवे घाटातली मूर्ती आहे. आता आपण भजन करू इथं. चला चला चला. बरोबर. तुकाराम तुकारा
पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की. तुकाराम ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. वारकऱ्यांनो, मी काय म्हणतोय, इथं थोडा आराम करूया आपण. हा, पाय पण दुखले असतील घाट चढून. या जरा विश्रांतीला बसूया. महाराज चालून चालून लय पाय दुखून आले, आता दमलोय आपण सगळे. मी काय करतो, समोर हॉटेल आहे, त्या हॉटेल मधनं आपल्या सगळ्यांना पाणी घेऊन येऊ का जाऊन आता. बरोबर आहे, ठीक आहे, लवकर या महाराज. हा आलो, लवकरच आलो. बोल बाबा, काय चाललंय? तर चाललं वाटतं चाललंय ना. काय जरा माणसांनी खायला द्यायला घालता की माणसांना दान धर्म करा जरा. काय बाकी मजेत ना? कशी काय आठवण काढली, आवाज दिला? बागायतदार तुम्ही एवढं लोकांना गरज करता, लोकांना एवढं निस्वार्थ दान धर्म करता, तुम्हाला एक विचारू का? विचारा की. तुम्ही देवाला का मानत नाही? देवाला काय मानायचे? दान धर्म आपण करतो, पैसा आपण कमवतो, आपण कमवलेला पैसा आपण वाटतो. आपण आपलं टेन्शन राहायचं, जास्त घ्यायचं नाही डोक्याला. कळालं का? काय तुम्ही म्हणता, देव देव करून आज कोणाचं गेलं आहे? जे देव देव करते ती उपाशी करते. अजिबात आपण देवाला मानतो, खुशी आहे का नाही? काय कधी आपल्याला काय नाही, हिंदू गावाला म्हणाली लक्ष्मी आहे, हिंदू काही नसते. स्वतःच्या मनगटावरती विश्वास पाहिजे माणसाचा. ज्या देव देव नाही करत बसायचं, देव देव केला याड लागतं. कळालं का? निवांत राहायचं. काय काय जास्त टेन्शन नाही घ्यायचं, फक्त सगळं माऊली इकडे काय म्हणता माऊली? कुठं चाललंय मला? पंढरपूरला वारीला चालतो. घरी झाली का? नाही ना. अरे काय गाड्या, कानवाली पायानी दुखेली मोठ्याने, तुम्ही काय असं करायला येड्याकडे? पांढरून घ्या आमचा, जावं लागतं पांढरंगाच्या. जा, जेवढी पण माणसं असते घेऊन येऊन यायला इकडे. या सोमा महाराज, अहो पाणी नाही आणलं तुम्ही? महाराज पाण्याचं जाऊ द्या, तुम्हाला एक विचारू का? काय झालं? महाराज मला काय म्हणायचे, एखादा माणूस सर्वांना मदत करतोय निस्वार्थीपणे, पण तो देवाला मानत नाही, तर मग त्याचं पुण्याची गणना काय हो? कसं आहे सोमा महाराज, तुम्ही मानताय ते अगदी बरोबर आहे. एखादा माणूस जर सगळ्यांची निस्वार्थ भावनेने सेवा तर करतोय, सगळ्यांना हवं नवं ते देतोय निस्वार्थाने, परंतु जर तो देवालाच मानत नसेल तर त्याचं पुण्याचं फळ काय? तर ऐका महाराज, गीतेत भगवान श्रीकृष्णांनी सांगितलंय, अभ्यासप्य समर्थोसी मत कर्म परमो भव मदर्थमपि कर्मानी पूर्व सिद्धी मोवाप्स्यसी. म्हणजेच काय, जर एखादा व्यक्ती देवाचं अस्तित्व मान्य करत नाही, परंतु स्वतः जीवनात जीवन जगताना अतिशय प्रामाणिकपणे जगतोय, त्याच्यापासून कुणाला त्रास देत नाही, इतर मानव जातीची सेवा करतो, तर ह्या व्यक्तीच्या जीवनातील पुण्याचं फळ काय? त्या व्यक्तीच्या जीवनातील पुण्याचं फळ एकच, की जरी तो या जन्मात भगवंताचं अस्तित्व मान्य करत नाही, पुढच्या जन्मी त्याचा असल्या कुळात जन्म होतो, ज्या कुळात भगवंताची 7 पिढ्यांमार्फत निरंतर सेवा चाललेली असते, अशा कुळात त्या व्यक्तीचा जन्म होतो. तुम्ही सोमा महाराज मला सांगा, आत्ताच जर भगवंताचं नाव घ्यायला सुरुवात केली तर आताच मार्ग कमी होईल ना भगवंताच्या जवळ जाण्याचा. आणि जर तुम्ही
आता खूप पुण्य समाजसेवा करणार, समाजाची सेवा करणार, पण देवाला मानणार नाही आणि नंतर भगवंताचं अस्तित्व मान्य करणार पुढच्या जन्मी. मग असं खाल्लं काय आणि असं खाल्लं काय एकच मधून. तुम्ही जर तुम्हाला कोणता असा एखादा व्यक्ती भेटला तर एवढंच समजायचं याला या जन्मात जरी भगवंताचं अस्तित्व मान्य नसलं ना, पुढच्या जन्मी नक्कीच हा एखादा उच्च पुढे जन्म घेणार. म्हणून जरी कोण देवाला मानत नसलं त्यांना तुझ्या भाव ठेवायचा नाही महाराज. त्यांच्याबद्दल पण आपण एक मानवतेचा भाव ठेवायचा. कधी ना कधी पांडुरंग त्यांना सद्बुद्धी देणार म्हणजे देणारच. महाराज, माझ्या प्रश्नाचं निरसन झालंय बरं का. आपण काय करू, त्या हॉटेल मालकांनी ना, मगाशी मी पाणी आणायला गेलतो ना, तर त्या हॉटेल मालकांनी आपल्याला नेरीला सर्वांना बोलावलं. आपण जायचं का? होय. हा माधव महाराज, कृष्णा महाराज, श्याम महाराज, मी काय म्हणतोय, जाऊयात आपण. जर बोलावले तुम्हाला तर न्यारी लागलीच होती. काय हवी न्यारी लागली होती ना, आता आपण न्यारीला जाऊयात. मग चला गाड्या. पांडुरंग हरी, पांडुरंग हरी, पांडुरंग हरी. सोमा महाराज, मला एक समजलं नाही. आपण इथं आलोय खरं, पण न्यारीचं पैसे कोण भरणार? का हॉटेल मालकाने दिलं का काय? विचारायला लागेल मालकांना. हो माऊली, आम्ही नाही केलं, बागायतदारांनी केलं. अहो शेठ, कसं आहे, जरी तुम्ही नाही दिलं तरी पण देणारा तो पांडुरंग आहे ना, तो देतो म्हणून आम्ही खातोय. काय नाही दिले, मी दिलंय. त्याचा काय समजून घेतलं? कोण तो? माझा विश्वास नाही त्याच्यावर. कळलं का? अहो बागायतदार, तुम्हाला माहितीये का, ज्या ईश्वराच्या सत्तेशिवाय साधं पान पण हालत नाही, तर तुम्ही आम्ही करणारे कोण आहे? असं अनुमाने पाहिजे तिकडे जातो. काय करतोय आता मी? नुसतं तो उपासमारीची वेळ आली असती का नाही? काय केलं असतं त्याने तुमच्यासाठी? जरा अक्कल ठेवा. तुम्ही म्हणताय ते मान्य आहे, पण एक सांगू का, तुमच्या मनामध्ये प्रेरणा निर्माण करणारा सुद्धा तो भगवंत आहे. जर तुमच्या मनात प्रेरणा नसती झाली तर आम्हाला इथे येण्याची सुद्धा सोय झाली नसती. असं काही नाही, कळलं का? ही प्रेरणा बिरणा तो काय निर्माण करत नाही. माणूस आहे आपण, माणुसकी जाणली पाहिजे. बाबा उपाशी दिसला माणूस, त्याच्या तोंडावरचे व्याध दिसते म्हणून मी खायला दिले. त्याचे काय संबंध येतो? तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. आम्ही सुद्धा इथं खायला का आलो? का तर तुम्ही माणुसकी देताय. ज्यावेळेस तुमच्या मनामध्ये निस्वार्थाची भावना निर्माण होते, त्या अर्थी नक्कीच तुमच्यामध्ये ईश्वराची कुठेतरी प्रेरणा आहे. फक्त एवढंच की तुम्हाला त्याची जाणीव नाही. ईश्वराची प्रेरणा म्हणजे काय मी स्वतः ईश्वर आहे का? असं नसतं. आपण माणूस म्हणून जगायचं आणि माणूस म्हणून वागायचं. आणि माणूस म्हणून मी तुम्हाला मदत केली. त्याच्यात ईश्वराचा काही संबंध नाही. ईश्वर नाहीच, तो संबंधच कुठला येणार आहे त्याचा? तुम्हाला वाटतं खरंच ईश्वर नाही? अजिबात नाही. ईश्वर जगात नाहीच. अरे नाहीच. तुम्हाला वाटतं की तुम्ही दिल्याशिवाय आम्ही खाणार नाही का? तुम्ही दिल्याशिवाय तुम्ही खाणार नाही? नाहीच खाणार. मी कमावून नाही तर काय तो खायला घालणार का मला? बघा बागायतदार, नीट विचार करून बोला. तुम्ही जर खाल्लं नाही तर भगवंत तुम्हाला खाऊ घालणार नाही. भगवंत खाऊ घाला माझी काय बी आहे का तो? अजिबात नाही. माझा हात दिलेला आहे, त्यांनी जर का मी खाल्लं ना अशी कधी काय खायला घालणार आहे तो? आता तुम्हाला मी कसं समजू? काही वेळेस काही ठिकाणी नुसतं सांगण्यावरून होत नसतं, तिथं सिद्धांत सिद्ध करावा लागतो. स्वामा महाराज, मला वाटतंय विठ्ठलाने चांगलाच अनुभव द्यायला पाहिजे बागायतदारांना. यायलाच पाहिजे महाराज. तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर. कसं आहे, हे माणूस अजिबात विश्वासच ठेवायला द्यावा होता. नाही नाही, माणूस चांगला आहे, माणूस चांगला, माणूस चांगला आहे, पण काय आहे, माणसाची श्रद्धा नाही. श्रद्धा नाही. माणूस चांगला आहे, सगळ्या गोरगरिबांना मदत करतोय. ख्याती मी ऐकली मागाची, गोरगरिबांना मदत करतोय, तालुक्यात चांगली ख्याती, पण देवालाच मागत नाही. बरं बागायतदार, आता मला काय वाटतंय, तुम्ही जे काय बोलला ते चुकीचं नाही, परंतु तुम्ही जे काय ज्या भावात बोलताय ना, तो भाव बरोबर नाही. बरं काय नसतं भाऊ, काय मी सगळं मानतच नाही. तुम्ही काही सांगा मला. बरं आता आपण एक करू, आम्ही तुम्हाला एक आव्हान देतो. काय आव्हान देता? मी उपाशी राहिलो तर का तुमचा पांडुरंग मला येऊन खायला घालणार आहे का? हेच आव्हान तुमच्यासाठी.
चला मान्य केलं सिद्ध करतो मी पांडुरंग माझ्या आजपासून बघा तारीख देणार ठेवा. हे बघा बागायतदार, पांडुरंगाच्या साक्षीने मी तुम्हाला शब्द देतो, आज दुपारी 3 वाजल्यापासून सलग 3ऱ्या दिवशी तुम्ही अन्नाचं एकही कण न खाता जिवंत राहून दाखवा. जरी तुम्ही खाल्लं नाही ना तरी तो पांडुरंग तुम्हाला स्वतःच्या हाताने भरवल, आणि जरी तुम्ही खाल्लं नाही तरी जोर जबरदस्तीने भरवल, आणि तरी खाल्लं नाही तर तुम्हाला मारून खायला घालल, पण खायला घालल. अरे गाड्या, हात माझा तोंड माझे, मी ठरवणार मी खायचंय का नाही. बघा. तुझा पांडुरंग काय ठरवणार. आणि जर झालं ही सत्य तर बघा, तर मी स्वतः तुमच्या पांडुरंगाच्या चरणात येईल. शब्द आहे तुमचा बागायतदार, तुम्ही पांडुरंगाच्या चरणात येताल. हे बघा, शब्द आहे माझा. जर का तुमच्या पांडुरंगाने मला खायला घातलं ना तर आहे ना मी स्वतः वारी करेन. आणि जर का पांडुरंग मला खायला घालाय नाही आला मी वारीला जायचं नाही. मान्य बागायतदार, चला तुमचा शब्द लक्षात ठेवा. तुम्ही आमच्या पांडुरंगाचं अस्तित्व मान्य कराल. बागायतदार शब्द विसरत नसतो, कळलं का. हे गाडी आता खाऊन घे उपाशी. महाराज, तो माणूस लेस नास्तिक दिसतो, अजिबात देवा विश्वास नाही. याचा का असतं माझ्या काही नारळ खाली जायचं नाही. बघा, या भारतीय माऊलींना जर घालायचं असलं आपल्या तर बघा, तुम्ही खायचं असलं तर खावा, मी जातो. कसं आहे सोमा महाराज, तो माणूस भला नाही, पण त्या माणसात जरी नास्तिक तुम्ही समजताय ना तर मला तरी कुठे बरोबर वाटेल का तुम्हाला सोडून खायला. आपण पुढेच जाऊया. चला पुढे जाऊ. चला हो गाड्या, चला, चला पुढं. चला चला. अरे बाळा, रात्रीपासून तू जेवला नाही, तर जेवायला भूक लागली असत तुला. जा ताटकर जाऊ आलोच. उठकी जेवासाठी पटकून का थांबतो, जावा जेवून. मला आता जेवायला घालूनच राहणार, माहितीच निघून जातो कुठेतरी. भूक लागली गाड्या. काहीतरी पण आता काय शब्द दिलाय वारकऱ्यांना का माझच जिरावलाय मला. माझी हालत केली का. मी तरी काय सुट्टी देतोय. अय कोंडल्या बापल्या, इकडे या. जी मालक. काम करायचं. सासवडात वारकरी येतील, त्यांचे ना त्यांच्यामुळे उपाशी आहे मी. त्यांच्या जेवणात विष मिसळायचं. काय सगळी मिळली पाहिजे, सुट्टी द्यायची नाही एकाला पण. निघा. मलाही करतात काय बघतोच. काय बघायचं नाना म्हणजे 2 दिवस झालं जेवलं नाही तुम्ही. कोण म्हणलं तुम्हाला आप्पा. हे बघ, माझ्या घरी काय भांडणं झाली असली ना तर तसं मला सांग, मी नानाला विचारतो. तू माझ्या घरी ते जेवायचं. बरं आप्पा, फा पुढं तुम्ही. नाही, मी हात जोडून तुला सांगतो, माझ्या घरी जेवायचं. हो बरोबर आहे, फा पुढं तुम्ही. आलोच मी. येतो काय. हा, हो चाल. आमच्या घरची मला जेवायला काढूनच राहते. शब्द मोडायचा आपला. एक काम करतो, उद्या सकाळ सकाळी ना बाहेरच निघून जातो. आता जातो बरोबर, तसंच करा. यायला बराच वेळ झाला, 2च तास राहिलेत फक्त. काय हापशी पण आहे इथं, इथंच आराम करू. चला. अयो, वाघ बिग दिसतात. 1च तास राहिलाय, आता झाडावर चढून बसतो. मग काय
आईला गडी जेवलं खरी डबा इथं विसरून गेलाय वास येतो लाडूचा आहे आईला त्या वारकऱ्याने दिलेलं 4 संपायला आता फक्त 1 तास आहे 1 तास झाला का तोपर्यंत नको 1 तास झाला खाली उतारतो पहिलं लाडू खातो माझ्याकडे मी निकाल लावलाच असेल आता त्याचा म्हणा पण शब्द दिलाय बागायतदाराचा शब्द म्हणजे पाळलाच पाहिजे उतरतो 1 तास तर वर जरा आराम करतो मग उतरतो समजतं का सावकार स्वतःला त्याचा एक बंदोबस्त केला पाहिजे सरकार तुम्ही फक्त हुकूम द्या आम्ही बघतो काय करायचं ते. सरदार फक्त तुम्ही हुकुमच द्या त्या सावकाराच्या घरातून ते तांबडेच लावतो आम्ही. मोगलाई लय वाढली त्या सावकाराची गोरगरिबांवर अत्याचार करतोय त्याचा आज आपण काटा काढायचाच ड्युट्या जी सरदार आजच्याला काळेवाडीमध्ये सावकाराच्या वाड्यावर दरोडा टाकायचा आणि त्याचा काटा काढायचा म्हणजे काढायचा भांड्या. जी सरदार तुमच्या आखणीप्रमाणे सगळं होईल त्या सावकाराच्या घरावर आपण दरोडा टाकायचा आखणीप्रमाणे. सरदार आपल्या माग पोलीस तर आले नसत्यांना. लेकरांनो बेता काय या मोर असं सगळे समजतं काय तो सावकार स्वतःला लय मोगळा वाढली का त्याची गोरगरिबांवर अत्याचार करतो मुलांच्या शाळेचे पत्रे विकतो. आज त्या सावकाराचा काटा काढलाच पाहिजे. समजतो काय तो सावकार स्वतःला गोरगरिबांना का वाली नाही का. जवळ हा सर्जा जिवंत आहे तोपर्यंत गरिबांचा हाल होऊन देणार नाही. सरजा सरदार की जय. सरजा सरदार की जय. सरजा सरदार की जय. कुड्या इथं लगा कसला तरी वास येतोय. काय रे माझ्याकडे बघतोय मी काय नाही केलेलं आहे. सरदारजी इथं कसला तरी डबा दिसतोय हो. कुठे रे डाबा आईला वास तर लयच खमंग येतोय. उघडून बघतो काय यात. आईला यात तर लाडू आहेत आणि फक्त 5च आहेत. सरदार तुम्ही नाही खाणार माझे लाडू. अरे ग बसा यात पोलिसानं विष मिसळला असेल. कुबड्या तुम्ही दोघं जाऊन या पोलिस बिलस आपल्या मार्गावर आहे का ते बघून या. चला का गाड्या बघून येऊ आपण. तुम्ही रे जी इथं कोण सरदार. इथं कोण आपल्या आजूबाजूस आहे का ते बघून या. जी जी सरदार. सरदार. सरदार इकडे तर कोणच नाही दिसत. सरदार इकडं पण कोणी नाही. सरदार तिकडे पण कुणी नाही. अरे चारू बाजूला कोणच नाही. ही लाडू खायला काय हरकत नाही बर का. जी सरकार. मग आता आपण ही समजे लाडू खाऊन टाकूया. हा कोण आहे वरती. सरदार हा पोलिसाचा माणूस दिसतोय. ए खाली ये, खाली ये. ए, खाली ये. ए खाली ये. खाली ये. ए खाली ये. आता गोळी झाली तुला. खाली ये. घालू का खाली गोळी? ये. नको बाबा येतो. लवकर ये खाली. खाली ये. खाली 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 ये तू काय पोलिसांचा गाडी दिसतोय. खाली ये तू पटकन ये. खाली ये, चल. पकडा त्याला, पकडा. कुठे चालला चल वाट वाट वाट. घ्या सरदार. अरे सांग तू पोलिसाचाच माणूस दिसतोय. आमच्यासाठी या लाडवात तू इश टाकलेस ना. खरं सांग तू पोलिसाचा माणूस आहे ना. नाही नाही
खरं सांग. नाही खरं सांग. मी पोलिसाचा माणूस आता नाही. तुला गोळी चाडतो बघ. खरं सांग. नाही, खरंच मी पोलिसाचा माणूस नाही. खरं सांग. मी बागायतदार आहे. कसला बागायतदार बिगायतदार नाही तू. खरं सांग. अहो खरंच मी बागायतदार आहे. मग अशी दुकान त्यांचं लाडू राहिले ते माझं काही बी नाही. खरं सांग. खोटं बोलू नकोस. खरं सांगतोय मी. खरं सांग. पोलिसाचा माणूस आहे का नाही? नाही खरं सांग. नाही तू पोलिसाचा माणूस आहे. पोलिसाचा माणूस नसेल तर पहिला तू खा. नाही हा पोलिसाचा माणूस आहे सरदार. मी तुला पोलिसांनी पहिला लाडू तूच का. नाही हा पोलिसाचा माणूस आहे सरदार. पहिला लाडू तूच का. साथीदार येणार असतात. हा, नक्की. त्याला ठोका पोलिसाचा माणूस आहे. खरं सांग. कुणाचा माणूस आहे. अहो नाही खरं नाही. खरं सांग. नाही सरदार. अहो खरं मी सांगतो. बघा किती दोन नवरा बायको क्रीडा बाई सुरू केलं. माझं काय नाही. माझं काहीच नाही. माझं संबंधच नाही काय. खरं सांगतो मी. अरे हा म्हणतोय ना मी पोलिसांचा माणूस नाही. ड्युटी आणि बंड्या जरा याला आणि खाला लाडू खायला. फक्त काय ड्युट्या बंड्या पकडा याला. सरदार तुम्ही मला काय पण सांगा पण मी काय लाडू खाणार नाही. सरदार म्हणजे हा पोलिसाचा माणूस लाडू खाण्यामध्ये विस्मय साळे आहे. अरे मारा तारा लाडू. नाही जरी तुम्ही खाल्लं नाही ना तरी तो पांडुरंग तुम्हाला स्वतःच्या हाताने भरवल. आणि जरी तुम्ही खाल्लं नाही तरी जो जबरदस्तीने भरवल. आणि तरी खाल्लं नाही तर तुम्हाला मारून खायला घालत. पण खायला घालत. फक्त काय बिंड्या मारायला लाडू. ए चला रे. चला. वारकऱ्यांची जेवण माणसं पाठवली. नाही मी अजून बी चुकी सुधरू शकतो. अजून काय वारकरी पोचलं नसत्या सासवडा. मी जाऊ शकतो. त्यांना अडवू शकतो. दादा थोडं बसायचं का. पाय दुखत्यात. हो वारकऱ्यांनो 5-10 मिनिटं जरा पाय मोकळे करे. बसा इथं. पांडुरंग हरी पांडुरंग हरी. बस बाळा इथं बस. कोण आहे आपलं महाराज आपण बागायतदारांना आव्हान केलंय पण त्यांना प्रचिती घडेल का. अहो स्वामा महाराज मी असाच शब्द दिला नाही त्यांना. अहो माझा विश्वास त्या पांडुरंगाच्या चरणी आणि आपल्या तुकोबरायांच्या अभंगांवर आहे. काय म्हणतात तुकोबराय म्हणते वाटे आता ते करी अनंता तुका म्हणे संता लाज माझी. अहो तुकोबराय इतक्या विश्वासाने संतांबद्दल भगवंताला आळवणी करतात. आपला शब्द कसा खोटा जाईल. हा निष्काम भावनेने भक्ती केली ना त्याचं फळ मिळतेच. आता बागायतदाराला प्रचिती द्यावी भगवंताने. यात आपला काही स्वार्थ आहे का. काय नाही. मग तुम्ही मनात आणू सुद्धा नका शंका की होईल का नाही. अहो आपल्यासारख्या भक्तांचं रक्षण करायला परमात्मा कायम तत्पर असतो. बरोबर आहे.
एका ठिकाणी परमात्मा काय म्हणतो माहितीये, एक वेळ तुम्ही माझी निंदा केली तरी चालेल, एक वेळ तुम्ही मला शिव्या दिल्या तरी चालेल, पण माझ्या भक्तांचा अपमान मी कधीच सहन करणार नाही. मग आपलं सुद्धा कसा खोटा ठरेल स्वामी महाराज? बरोबर. चला आपल्या वारीला वर चला. कुंडली कवर हरी पाय बड श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. रामकृष्ण हरी. राहायला सरदार तिकडून कोणतरी आल्या दिसत सर पोलीस आलं नसतं. जरा लपूया. अरे गड्या अरे समजेने बाहेर निघा, इथं माझ्या विठू रायाचं वारकरी आहेत. चला समधी दर्शनाला. तुमचं आम्हाला दर्शन घेऊ द्या. या या. पांडुरंग हरी पांडुरंग हरी पांडुरंग हरी पांडुरंग हरी पांडुरंग. अहो माऊली, आम्हा समदेसनी तुमचं दर्शन घेऊ द्या. आणि पंढरपूरला चाललाय तर मला त्या माझ्या विठुरायाला आमचा तेवढा नमस्कार सांगा. बघा महाराज, काय भक्त भेटले आपल्याला. हा, तुम्ही त्यांच्या हत्यारांना बघून घाबरू नका बरं. अहो, त्यांची श्रद्धा आपल्या विठ्ठलावर आहे. बरोबर आहे महाराज. हा, अशा लोकांमध्ये पण कधी कधी समाजाचं हित करणारे काही व्यक्ती लपलेले असतात. ह्याच त्या व्यक्ती आहेत. माऊली, एक प्रश्न विचारू का तुम्हाला? विचारा. आम्हाला बघून तुम्हाला भ्याका वाटली नाही? अहो माऊली, आम्हा हरीच्या दासा भय नाहीत रे लोक. माऊली, तुम्ही किंवा तुमचे हे सगळे साथीदार त्यांच्याकडे पाहिल्यावर आम्हाला या शस्त्रांची भीती नाही वाटली बघा. अहो, कुठेतरी मला आतून असं वाटते की जरी तुमच्याकडे शस्त्र असली तरी सुद्धा तुमच्यामध्ये शास्त्राचं ज्ञान आहे. त्याशिवाय तुम्हाला आमच्या जवळ येण्याची प्रेरणा भगवंतानी दिली नसती. म्हणूनच म्हणतात ना संत, उजळले भाग्य वारकऱ्यांनो आणि माझ्या साथीदारांनो, तुम्हाला एक विनंती करू शकतो मी. हे पहा, जरी आम्ही या सतमार्गाने पंढरीला चाललो असलो तरी सुद्धा तुमच्या हातात जरी शस्त्र असली तरी सुद्धा तुम्ही गोरगरिबांना त्रास देऊ नका. मला तर नाही वाटत त्रास देत असताल, परंतु त्यांचं तुम्ही रक्षण करा. हा, असं रक्षण करा की पांडुरंग तुमच्यावर प्रसन्न व्हायला पाहिजे. कारण ही आमची भक्ती आहे आणि तुम्ही जे करताय ते शिवरायांसारखी तुमची शक्ती आहे. हा, मग अशी तुम्ही भक्ती शक्तीचा संयम झालेला आहे इथे. असा संगम नक्कीच क्रांती घडवेल. काय वारकऱ्यांनो? माऊली, आमच्याकडून भक्त कथेवरच्या मालकाला तेवढा नमस्कार सांगा. तुमचा नमस्कार आम्ही नक्की पांडुरंगाला सांगू. चला वारकऱ्यांनो, रामकृष्ण हरी. जय रामकृष्ण हरी. बरं का बबलू, त्या बागायतदारी मालकाने सांगितलेलं लक्षात आहे ना तुझ्या? काय लक्षात आहे की आता हा डगत मिसळ आहे ना, वीज टाकले ना, तर वारकरी आले त्याचा कार्यक्रमच करू. आता येतीलच वारकरी. बघ आलेच तो वारकरी.
ज्ञानोबा माऊली. थांबू नाही शकत मी. आपण सगळे थकलोय. त्या माऊलीने पण आपल्याला न्यारीला काही प्रसाद दिलाय.